आज सकाळपासून आहे ना मन काहीसं उदास होतं, कारण आहे ना आज आपल्या खुशी बाळाचा बर्थडे होता. तर खुशीचं चाललं होतं की मम्मी चल कपडे घ्यायला जाऊ म्हणून. कधीच्या नवत खुशीने माझ्याकडे आहे ना काहीतरी गोष्ट मागितली होती. बाहेर चालू होता खूप सारा पाऊस, तर पाऊस उघडता उघडता दुपार झाली होती. तेवढ्यात आईचा आणि भावाचा कॉल आला की आम्ही येतोय म्हणून. मनाला एवढं भारी वाटलं ना की काय सांगू. मग पटपट स्वयंपाक करायला घेतला. कसं असतं ना की आई म्हणजे ना मायेचं दुसरं नाव असतं. घरामध्ये जेव्हा आनंदाची वेळ असते ना तेव्हा सगळ्यात आधी जी धाव घेते ना ती आपली आई असते. आणि भाऊ म्हणजे ना बहिणीचा आधारस्तंभ असतो. मला तर एवढा आनंद झालता ना की चेहऱ्यावरचं हसूच जात नव्हतं. एका मुलीला जेव्हा माहेरचं कुणीतरी भेटायला येणार असतं ना तेव्हा तिच्या डोळ्यात वेगळीच चमक असते. आई वडिलांच्या गप्पा, भावंडांचं खोडकर हसू, हे सगळं आहे ना तिच्या मनात दाटून येतं. खरं तर मुलगी कितीही मोठी झाली ना तरी तिच्या हृदयाचा एक भाग आहे ना कायमच माहेरात गुंतलेला असतो. पटपट खीर बनवून घेतली आणि ना वाट बघत बसले. एवढ्या पावसामध्ये मम्मी आणि भाऊ आलेला आहे बघा खुशीच्या बर्थडे साठी. खुशीसाठी मस्तपैकी मम्मीने आणि भावानी ना स्वतः जाऊन सुंदर केक आणला होता आणि सोबत आहे ना कपडेही आणले होते. खुशीला बघा किती आनंद झालाय, ते लगेच पळत आली घरी. कपडे पाहून खुशीच्या चेहऱ्यावर आलेला हास्य आहे ना खरंच अनमोल होतं. जेव्हा आई नातवंडांसाठी काहीतरी आणत असते ना तेव्हा ती फक्त वस्तू नसते, तर तिचं प्रेम आणि तिचा आशीर्वाद आहे ना त्यात सामावलेला असतो. खरंच जिथं आई असते ना तिथं प्रत्येक क्षण हा आहे ना सणासारखा वाटत असतो. त्यानंतर खुशीने आणि तिच्या मामानी ना मस्तपैकी केक कापला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू खुशी, हॅपी बर्थडे. तर तुम्ही पण या केक खाण्यासाठी. बाय बाय.